Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English. Lesson 2.3 Teeny Tiny. विद्यार्थ्यांनो, आज आपण या ठिकाणी टीनी टायनी म्हणजे लहानात लहान ही एक शॉर्ट स्टोरी आहे, एक लघुकथा आहे आणि ही कथा आज या ठिकाणी आपण लर्न करणार आहोत. Here a traditional English story that create horror and fun of the same time. ही जी स्टोरी आहे ही एक पारंपरिक स्टोरी आहे. त्याचप्रमाणे या स्टोरीमध्ये काही हॉररही गोष्टी आहे आणि त्याचप्रमाणे काही गमतीदारही अशा गोष्टी आहे. म्हणजे काही भीतीदायक पण गोष्टी आहेत आणि काही गमतीशीर अशाही गोष्टी या स्टोरीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. द वर्ड्स टीनी टायनी रिपीटेड थ्रू आउट द स्टोरी ॲडेड टू द फन. या स्टोरीमध्ये टीनी टायनी हा जो वर्ड आहे, हा जो शब्द आहे, हा पुन्हा पुन्हा रिपीट झालेला आहे आणि ह्या वर्डच्या रिपिटिशनमुळे ही जी स्टोरी आहे ही गमतीशीर बनलेली आहे. द स्टोरी टेक्स यू टू द वर्ल्ड ऑफ फॅन्टसी. ही जी स्टोरी आहे ही एक काल्पनिक स्टोरी आहे. वेअर ऑर्डिनरी थिंग्स ऑल्सो ॲपियर मिस्टेरियस. आणि त्याचप्रमाणे या स्टोरीमध्ये एक रहस्य आहे. स्टोरीज ऑफ ओल्ड वुमन आर कॉमन इन ट्रॅडिशनल टेल्स ऑफ मेनी रिजन. त्याचप्रमाणे एक म्हातारी स्त्री आहे, एक म्हातारी बाई आहे, तिची ही स्टोरी आहे. या स्टोरीमध्ये मेन कॅरेक्टर आहे ओल्ड वुमन, एक म्हातारी स्त्री किंवा एक म्हातारी बाई. तर ही स्टोरी आता या ठिकाणी मी स्टार्ट करत आहे. Teeny tiny. Once upon a time, there was a teeny tiny woman who lived in a teeny tiny house in a teeny tiny village. Once upon a time, एके काळामध्ये टीनी टायनी वुमन, एक लहानशी म्हातारी बाई जी लहानात लहान होती, ती एका लहानातल्या लहान घरामध्ये राहत होती. तिचं घर हे एका गावामध्ये होतं. Now one day this teeny tiny woman tied her teeny tiny scarf. ती जी म्हातारी बाई होती तिने एक छोटासा स्कार्फ हा बांधलेला होता. अँड वेंट आउट हर टीनी टायनी हाऊस टू टेक अ टीनी टायनी वॉक. आणि ती तिच्या घरातून बाहेर फिरण्यासाठी बाहेर पडणार होती. अँड वेन दिस टीनी टायनी वुमन हॅड गॉन टू अ टीनी टायनी वे. ही जी म्हातारी बाई आहे, म्हातारी स्त्री आहे लहानशी, तर ही लहानशी म्हातारी स्त्री ही लहान लहान रस्त्याने जात आहे. म्हणजे टीनी टायनी हा जो वर्ड आहे हा पुन्हा पुन्हा यामध्ये येत आहे. आणि टीनी टायनी मीन्स लहानात लहान. म्हणजे ती म्हातारी बाई कशी आहे, ती लहान आहे, तिचं घर लहान आहे, तिचे रस्ते, ती ज्या रस्त्यावर चालते ते रस्तेही लहान आहेत. शी केम टू अ टीनी टायनी गेट. ती लहानशा अशा गेटजवळ गेली. सो द टीनी टायनी वुमन ओपन द टीनी टायनी गेट. त्या लहानशा म्हातारी स्त्रीने लहानसं असं गेट उघडलं. अँड वेंट इन टू अ टीनी टायनी चर्च यार्ड. आणि त्या चर्च यार्ड आहे त्या चर्च यार्डच्या मध्ये ती गेली. अँड वेन दिस टीनी टायनी वुमन हॅड गॉट इन टू अ टीनी टायनी चर्च यार्ड. जेव्हा ही लहानात लहान स्त्री त्या लहानात लहान म्हातारी बाई या लहानात लहान चर्च यार्ड जवळ गेली. सी सॉ अ टीनी टायनी बोन ऑन अ टीनी टायनी ग्रेव्ह. त्या चर्च यार्डमध्ये वेगवेगळ्या कबरी होत्या आणि त्या कबरीवर तिने एक छोटंसं बोन म्हणजे हाड, कुत्र्याचं हाड हे त्या ठिकाणी तिने ते पाहिलेलं होतं. अँड द टीनी टायनी वुमन सेड टू हर टीनी टायनी सेल्फ. तिने ते जे हाड आहे तर ते हाड घेतलं. दिस टीनी टायनी बोन विल मेक मी सम टीनी टायनी सूप फॉर माय टीनी टायनी सुपर. मग ती लहानातली लहान स्त्री म्हणते की हे जे लहानातलं लहान हाड आहे, हे हाड संध्याकाळी या हाडापासून मी सूप बनवून माझं रात्रीचं जेवण तयार करू शकते. सो द टीनी टायनी वुमन पुट द टीनी टायनी बोन. ती लहानशी म्हातारी त्या लहानसं बोन इन टू हर टीनी टायनी पॉकेट. ते लहानसं जे बोन आहे, लहानसं जे हाड आहे ते तिने तिच्या पॉकेटमध्ये टाकलं. अँड वेंट होम टू हर टीनी टायनी हाऊस. आणि त्याचप्रमाणे ती
त्या लहानशा घरामध्ये परत आली. नाऊ व्हेन द टीनी टायनी वुमन गॉट होम टू हर टीनी टायनी हाऊस. ती लहानशी म्हातारी स्त्री ही तिच्या लहानशा घरामध्ये परत आली. शी वॉज अ टीनी टायनी बीट टायर्ड. घरी आल्यानंतर ती खूप थकलेली होती. सो शी वेंट अप हर टीनी टायनी स्टेअर टू हर टीनी टायनी बेड. ही जी लहानशी म्हातारी आहे, ही लहानशी म्हातारी त्या तिच्या छोट्याशा बेडवर जाण्यासाठी ज्या लहान लहान पायऱ्या आहे त्या पायऱ्या चढून ती त्या छोट्याशा बेडवर गेली. अँड पुट द टीनी टायनी बोन इन टू अ टीनी टायनी कबर्ड. तिने ते छोटंसं जे बोन होतं ते आपल्या कबर्डमध्ये ठेवलं आणि आपल्या बेडवर पुन्हा गेली. अँड वेन दिस टीनी टायनी वुमन हॅड बीन टू स्लीप अ टीनी टायनी टाईम. त्या लहानशा म्हातारी स्त्रीने ही झोपण्यासाठी तिच्या बेडवर गेली आणि तिचा जो लहानसा टाईम आहे झोपायचा तर त्यासाठी ती त्या बेडवर गेली. शी वॉज अवेकन बाय अ टीनी टायनी व्हॉइस फ्रॉम द टीनी टायनी कबर्ड विच सेड. जेव्हा ती कॉटवर त्या बेडवर झोपली त्यावेळेस तिला कबर्डमधून एक आवाज आला. गिव्ह मी माय बोन, गिव्ह मी माय बोन. माझं हाड मला परत दे, माझे हाड मला परत दे, असा आवाज त्या कबर्डमधून येत होता. अँड दिस टीनी टायनी वुमन वॉज अ टीनी टायनी बीट फ्रायटन. ती जी लहानशी म्हातारी होती ती त्या ठिकाणी खूप घाबरली. सो शी हिड हर टीनी टायनी हेड अंडर द टीनी टायनी क्लोथ्स. म्हणून तिने तिचं डोकं हे तिच्या जे ब्लँकेट आहे त्या ब्लँकेटच्या मदतीने तिचं डोकं हे लपवलं. अँड वेन टू स्लीप अगेन. आणि पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला. अँड वेन शी हॅड बीन स्लीप अगेन अ टीनी टायनी टाईम. आणि तिचा जो झोपायचा वेळ होता त्या वेळेमध्ये ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली. द टीनी टायनी व्हॉइस अगेन क्राईड आऊट फ्रॉम द टीनी टायनी कबर्ड अ टीनी टायनी लाऊडर. परंतु पुन्हा त्या कबर्डमधून मोठ्याने आवाज आला. लाऊडर म्हणजे मोठ्याने आवाज येणे. त्या कबर्डमधून मोठ्याने आवाज आला. गिव्ह मी माय बोन, गिव्ह मी माय बोन. माझे हाड मला परत दे, माझे हाड मला परत दे. दिस मेड द टीनी टायनी वुमन अ टीनी टायनी मोर फ्रायटन. ती म्हातारी लहानशी स्त्री पुन्हा अधिक घाबरली. सो शी हिड हर टीनी टायनी हेड अ टीनी टायनी फर्दर अंडर द टीनी टायनी क्लोथ्स. तिने पुन्हा तिचं डोकं हे ब्लँकेटमध्ये लपवलं. अँड वेन द टीनी टायनी वुमन हॅड बीन टू स्लीप अगेन अ टीनी टायनी टाईम. आणि तिने पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला. द टीनी टायनी व्हॉइस फ्रॉम द टीनी टायनी कबर्ड सेड अगेन अ टीनी टायनी लाऊडर. पुन्हा एकदा त्या कबर्डमधून मोठ्याने आवाज आला. गिव्ह मी माय बोन, गिव्ह मी माय बोन. माझे हाड मला परत दे, असा आवाज पुन्हा त्या कबर्डमधून आला. अँड दिस टीनी टायनी वुमन वॉज अ टीनी टायनी बीट मोर फ्रायटन. आणि ती जी लहानशी स्त्री होती तिची भीती ही अधिकच वाढत गेली. बट शी पुट हर टीनी टायनी हेड आउट ऑफ द टीनी टायनी क्लोथ्स. तिने पुन्हा एकदा तिचं डोकं त्या क्लोथमध्ये लपवलं. अँड सेड. आणि डोकं लपवल्यानंतर ती काय म्हटली. सेड इन हर लाऊडेस्ट. आणि ती मोठ्यांनी म्हटली. टीनी टायनी व्हॉइस. ती तिच्या लहानशा आवाजामध्ये म्हटली. टेक इट, टेक इट. घे, तुझे हाड घे. अशा प्रकारे ही जी टीनी टायनी वुमन आहे तर टीनी टायनी वुमनला टीनी टायनी ही जी वुमन आहे, ही जी स्त्री आहे, हिला कशा प्रकारचा अनुभव आला आहे हे या स्टोरीच्या माध्यमातून इथं या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.